नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे नरक चतुर्थी, त्याचप्रमाणे मी सुद्धा आणि अभ्यंगस्नान वगैरे आहे। सो मी माझा मुलगा, माझा पती ह्यांच्या सगळ्यांना ओवाळून त्यांना उटणं वगैरे लावले, तेल वगैरे लावून त्यांची अभ्यंगस्नानाची पद्धत ही पूर्ण केली। तर तुम्ही म्हणाल अभ्यंगस्नान हे का करावे, तर त्याच्यामागे एक पौराणिक कथा आहे की नरकासूर नावाचा राक्षस होता, त्याचं वध श्रीकृष्णाने केले। तर असं बोलतात की नरकासूर राक्षस हा पृथ्वीचा पुत्र होता आणि त्याने ब्रह्मदेवाकडे वर मागितला होता की पृथ्वीशिवाय माझा कोणी वध करू नये। तर त्यानंतरनं त्याला जेव्हा वर भेटला त्यावेळेस त्यांनी सगळीकडे हाहाकार मारून सोडला होता। त्यानंतरनं श्रीकृष्णांची तिसरी पत्नी सत्यभामा ही पृथ्वीचा जन्म असल्यामुळे सत्यभामा ही नरकासूर राजाचा वध करू शकते, म्हणून श्रीकृष्ण आपल्या पत्नीला घेऊन नरकासूर राजाचा वध करण्यासाठी गेले आणि त्यानंतरनं सत्यभामाच्या मदतीने श्रीकृष्णाने नरकासूर राजाचा वध केला आणि त्याच्या अंगावरती, श्रीकृष्णांच्या अंगावरती नरकासूर राजाचे राक्षसाचे रक्ताचे थेंब हे अंगावर पडल्यामुळे श्रीकृष्णाने तेल लावून व उटणं वगैरे लावून ते रक्ताचे थेंब साफ केले होते। म्हणून ही एक प्रकारे प्रथा आपल्याकडे पडली आहे आणि ती प्रथाची सुरुवात झाली आहे ती आतापर्यंत कंटिन्यू लोक करतात। म्हणून असं बोलले जातात की नरक चतुर्थीला अभ्यंगस्नान हे करावे, त्याचे आयुर्वेदिक फायदे पण खूप आहे। तर त्याचप्रमाणे मीही ती प्रथा माझी नाही का कंटिन्यू केली आहे। तुम्ही करा, खूप छान वाईब्स असतात आणि एक आनंद मिळतो आणि घरामधलं वातावरण शुद्ध आणि चांगले राहतात। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी। ओके, बाय गाईज, थँक्यू फॉर द वॉचिंग माय व्हिडिओज।